स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरातल्या साखरपे हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला असलेल्या पवारमाळा इथं भर वस्तीत संध्याकाळच्या सुमाराला अवधूत ढवळे याच्यावर कोयत्यानं वार करण्यात आला. त्याच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्यानं वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. हल्लेखोर फिल्मी स्टाईलनं त्याच्या पाठीमागे लागले होते. 4 ते 5 जणांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अवधूत ढवळे हा जखमी झालाय. त्याच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत. इचलकरंजी शहरामध्ये सध्या टोळी युद्ध पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपूर्वी मंगळवार पेठ परिसरात टोळी युद्धातून 2 गटांमध्ये वाद होऊन गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. आज पुन्हा साखरपे हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला असलेल्या पवारमाळा इथं अवधूत ढवळे हा काही कामानिमित्त गेला होता. तिथं असलेल्या अज्ञात 4 ते 5 जणांनी त्याच्यावर कोयत्यानं हल्ला चढवला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर आणि हातावर वार करण्यात आला. फिल्मी स्टाईलनं 4 ते 5 जण अवधूत ढवळे याच्या पाठीमागे लागले होते. घटनास्थळी भीतीचं वातावरण पसरलंय. शहरामध्ये नेमकं चाललंय तरी काय? शहरामध्ये टोळी युद्ध पुन्हा सुरू झालंय की काय, असा सवाल सध्या निर्माण झालाय. अवधूत ढवळे याच्यावर सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि हल्ला कुणी का केला याची माहिती पोलिसांनी जखमीकडून घेतली आहे. अवधूत ढवळे याच्यावर भर दिवसा भर वस्तीत खुनी हल्ला झाल्यामुळं तिथल्या भागात सध्या भीतीचं वातावरण पसरले. पोलिसांनी अशा आरोपींना चांगलाच धडा शिकवण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. पुन्हा इचलकरंजी शहरामध्ये टोळ्या सक्रिय होऊन मारामारीच्या प्रकारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अशा टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी सुद्धा जोर धरू लागली आहे. अशा आरोपींना चांगला चाप बसवावा तरच खून मारामाऱ्या करणाऱ्या टोळ्या थांबतील. सध्या अंमली पदार्थ सेवन करून अल्पवयीन मुलं मारामारीमध्ये सक्रिय होऊ लागली आहेत. त्यामुळं अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात इचलकरंजी शहरामध्ये मिळू लागल्यामुळं अशांवर कारवाई करण्याची गरज बनली आहे.